पाटील, आमदार पाटील श्री बाबासाहेब मोहनराव. बाबासाहेब मोहनराव पाटील यांचा जन्म 5 डिसेंबर 1958ला शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे झाला. त्यांचं शिक्षण BA झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. श्रीमती चंदा या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. शेती व समाजकार्य हे त्यांचे व्यवसाय असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते कार्यकर्ते नेते आहेत आणि 236 अहमदपूर जिल्हा लातूर या मतदारसंघातून विधानसभेवर 2019मध्ये ते निवडून आलेले आहेत. बाळ भगवान शिक्षण संस्था या संस्थेचे ते सचिव असून या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी KG ते PG पर्यंतच्या शिक्षणाची त्यांनी सोय केली आहे. शिरूर ताजबंद येथे महिलांसाठी अंगणवाडी प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. मुंबई, नांदेडसह अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालये त्यांनी सुरू केलेलं असून मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी उर्दू शाळा सुरू केलेल्या आहेत. महेश मंदिर ट्रस्ट शिरूर ताजबंद त्याचे ते अध्यक्ष असून सिनेट सदस्य स्वामी रामातीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ते आहेत. त्यानंतर शिरूर ताजबंद विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ते सदस्य आहेत. त्यानंतर ताजबंद येथे 20व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं त्यांनी आयोजन केलेलं असून शिरूर ताजबंद येथे पुरुष महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजनही त्यांनी केलेलं आहे. किनगाव येथे 30व्या कुमार कबड्डी स्पर्धांचे त्यांनी आयोजन केलेलं आहे. शिरूर ताजबंद येथे महावीर केंद्र त्यांनी सुरू केलं. पत्रकार व शिक्षक गौरव सन्मान कार्यक्रमाचं आयोजनही त्यांनी केलं. वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केलं. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून त्यासाठी खूप प्रयत्न केलेत. शेतकऱ्यांना 63 कोटी विमा मिळवून दिला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं. उजना मिल्क प्रॉडक्टची निर्मिती केली. दुग्ध व्यवसायाला चालना दिली. सिद्धी शुगर कारखाना सुरू केला. महेश बँकेची स्थापना केली. महेश सहकारी पतसंस्था सुरू केली. शिरूर येथे वस्त्र उद्योग सुरू केला. अहमदपूर चाकूर तालुक्यात 107 बहुउद्देशीय सभागृह उभारली. शिरूर ताजबंद येथे 14 कोटीची पाणी पुरवठा योजना सुरू केली. अहमदपूर चाकूर तालुक्यात विविध विकास कामांना भरीव निधी मंजूर करून आणला. दोन्ही तालुक्यात विकास कामं केली. अहमदपूर शहरात म्हाडा अंतर्गत 200 घरांची उभारणी केली. ट्रामा केअर सेंटर मंजूर केले. लिंबोटी धरणावरील ऊर्ध्व प्रकल्प अंतर्गत 15 वर्षापासून रखडलेली उपसा जलसिंचन योजना सुरू करून अहमदपूर तालुक्यातील 6000 हेक्टर जमीन ओलितास आणली. 15 वर्ष सदस्य व 5 वर्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे ते होते लातूरच्या. त्यानंतर 5 वेळा संस्थापक व 1 वेळा अध्यक्ष लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते होते. त्यानंतर कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं असून 2009 ते 2014ला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते. तसेच ऑक्टोबर 2019मध्ये विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. आता तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नामध्ये ते आहेत. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, हॉलंड इत्यादी देशाचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने केलेला असून त्यांना वाचन, क्रीडा, सामाजिक कार्य व आधुनिक शेती यांचा छंद आहे. त्यांचा पत्ता मुक्काम पोस्ट शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर हा आहे आणि तेथेच त्यांचं ऑफिसही आहे. आता हे बाबासाहेब मोहनराव पाटील यांना जे 2019चं मतदान झालं 236 अहमदपूर या मतदारसंघामध्ये एकूण मतदान झालं 2,14,981 आणि पैकी 84,636 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री बाबासाहेब मोहनराव पाटील यांना मिळाले. त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी विनायकराव जाधव पाटील हे भारतीय जनता पक्षाचे होते. त्यांना 55,445 इतकी मतं मिळाली. त्यानंतर श्री दिलीप देशमुख हे अपक्ष होते. त्यांना 45,846 इतकी मतं मिळाली आणि श्रीमती अयोध्या अशोक केंद्रे
वंचित बहुजन आघाडीच्या होत्या, यांना 22,141 मतं मिळाली. आणि अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन यांना 1,996 मतं श्री हुसेन ताहिर सय्यद यांना मिळाली. आता येथे एक मतदानाचा जर हिशोब केला सर्वसाधारण, तर 2,14,000 म्हणजे 2,15,000 मतापैकी साधारण 85,000 इतकी मतं ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबासाहेब मोहनराव पाटील यांना मिळाली. तर 1,30,000 त्यांच्या विरोधात मतं आहेत. ते कोणाकोणाला मिळाली? भारतीय जनता पक्षाला मिळाली, अपक्ष यांना मिळाली, वंचित बहुजन आघाडीला मिळाली आणि अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन यांना मिळाली. तर आता यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक फाटाफूट झालेलीच आहे. म्हणजे त्यामध्ये 2 भाग झाले. त्यानंतर शिवसेनेचे 2 भाग झाले. त्यामुळे आता इथे तिकीट मिळवण्यापासून ते जिंकून येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो अत्यंत मोठ्या असा स्वरूपाचा प्रवास आहे. आणि तो प्रवास करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात केलेलं काम एक महत्त्वाचा घटक राहणार आहे. त्यानंतर 3 पक्ष ह्या निवडणुकीत उतरणार असल्यामुळे प्रत्येक काँग्रेसबरोबर 3 पक्ष आहेत आणि भाजपबरोबर 3 पक्ष आहेत. त्यामुळं आता येथे कशा पद्धतीने एकंदरीत राजकारण होतं आहे, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. कारण कार्यकर्ते कशा पद्धतीचं काम करतात एका एका पक्षाचं, त्यावर हे बरंचसं काही अवलंबून आहे. म्हणून आता या निवडणुकीमध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा राहिला की येथे सर्वात जास्त प्रचार कार्यावर खर्च करावा लागणार आहे. प्रचार कार्यावर जेवढा जास्त खर्च होईल तेवढा उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिकाधिक वाढणार आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल म्हणजेच एकंदरीत तुम्ही राजसत्ता 678 ATM न्यू वर्ल्ड राजसत्ता 678 हे चॅनल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रत्येक आमदारांचं, खासदारांचं, त्यानंतर मंत्र्यांचं आणि देशातील काही खासदार, आमदार, मंत्री यांचे परिचय, माहिती वगैरे ते देत असतो. आणि एकंदरीत कॉमेंटच्या माध्यमातून किंवा संबंधित लोकांच्या संपर्कामधून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा एक साधारणपणे घेतला जातो आमच्याकडून. आणि त्यामधून हे कोण उमेदवार निवडून येणार, कोणाला किती मतं मिळणार, कोण आघाडीवर राहणार, याचे साधारण प्रायमरी अंदाज आहेत ते सहजासहजी बांधता येतात निवडणूक काळामध्ये. तर आमच्या हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल, ATM न्यू वर्ल्ड राजसत्ता 678 या चॅनलला एक कॉमेंट करा तुमच्या मतदारसंघामधून कोण निवडून येईल ते पहिली गोष्ट. त्यानंतर लाईक करा, त्यानंतर शेअर करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा.